नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुकारामांचे निवडक 100 अभंग या ग्रंथातील प्रत्यक्ष अभंगांना सुरुवात करत आहोत। तुकारामांच्या जीवनाविषयी, तुकारामांच्या कार्याविषयी आणि त्यांच्या अभंगांच्या वर्गीकरणाविषयी आपण पाहिलेलं आहे। आता त्यांचे जे काही 4000 अभंग आहेत, त्या अभंगांपैकी जे काही निवडक अभंग या पुस्तकामध्ये घेतलेले आहेत, गजमल माडी आणि श्रीम पिंगे यांनी या पुस्तकाचं संपादन केलेलं आहे। तर या पुस्तकामध्ये आपण त्यांचा पहिला अभंग या ठिकाणी स्क्रीनवर मी दिलेला आहे। तर इथे आपल्याला असं दिसते की पहिला हा जो अभंग आहे, यात काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बडे, कोपला पाटील गावचे हे लोक, आता घाली भीक कोण मज, आता येणे चवी सांडिली म्हणती, निवाडा करीती दिवाणात, भल्या लोकी यास सांगितली मात, केला माझा घात दुर्बळाचा, तुका म्हणे याचा संग नव्हे भला, शोधित विठ्ठला जाऊ आता। असा हा पहिला अभंग आहे। या अभंगामध्ये आपल्याला असं दिसते की तुकारामांनी आपल्या अंतःकरणातील आर्त उद्गार यातून व्यक्त केलेले आहेत। त्यांच्या जीवनामध्ये अनेक लौकिक संकट कोसळली। इसवी सन 1630मध्ये त्या काळी दुष्काळ पडला होता। तुकारामांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं आणि त्या काळामध्ये भाऊ मरण पावला, भावजई मरण पावली, मुलगा मरण पावला, पत्नी जी होती ती कर्कश, दुसरी पत्नी त्यांनी केली, पहिली पत्नी जी होती ती आजारी असल्यामुळे तीही या दुष्काळाच्या काळामध्ये मरण पावली आणि मग असं दिसते की त्यांना दुसरी पत्नी करावी लागली आणि दुसरी पत्नी जी होती ती सुद्धा स्वभावाने कर्कश होती, म्हणजे तिचा स्वभाव काही चांगला नव्हता। या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्यावर त्यांची बरीचशी मानहानी झाली, कुचंबना झाली। ते भंडाऱ्याच्या डोंगरावर गेले, तिथे त्यांनी एकांतवास स्वीकारला। त्यांना तिथे नामदेवांचं दर्शन झालं आणि नामदेवांनी त्यांना कवित्व करण्यास सांगितलं। त्यांना रामकृष्ण हरी हा मंत्र त्यांच्या गुरुने दिला आणि त्यांनी आपल्या अभंगगाथेच्या निर्मितीला सुरुवात केली। या सगळ्या प्रसंगांमुळे तुकारामांची प्रसिद्धी वाढली, पण एकीकडे जनमानसामध्ये प्रसिद्धी वाढली, पण तिकडे राजकारणी लोकांच्या मनामध्ये त्यावेळचे जे कोणी रामेश्वर भट जो पंडित व्यक्ती होता, त्याला असं वाटलं की या व्यक्तीची प्रसिद्धी आपल्यापेक्षा वाढून राहिलेली आहे आणि म्हणून तो त्याच्या संपूर्ण जीवनावर उठला होता। तर अशा स्थितीमध्ये एकीकडे त्यांना परमेश्वराची प्राप्ती हवी होती, पण परमेश्वर दिसत नव्हता आणि परमेश्वराची प्राप्ती त्याला होत नव्हती। एकीकडे परमेश्वर आणि एकीकडे प्रपंच याच्या दुहीमध्ये तो सापडलेला होता। अशा ह्या संपूर्ण समयी त्याच्या मनात जे कोणते भाव येतात, ते भाव तो या अभंगातून व्यक्त करतो। काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे, म्हणजे आपण काय खावं, कोणाकडे जावं, कोणाच्या बळावर या गावात राहावं। गावचा पाटील हा सुद्धा आपल्यावर कोपलेला आहे। कोपला पाटील गावचे हे लोक, आता घाली भीक कोण मज, मला कोणी भीक देण्यासाठी सुद्धा तयार नाही। लोकांच्या मते आता येणे चवी सांडिली म्हणती, म्हणे याने जगण्याची रीत सोडली, याला धड खाता येत नाही, म्हणून हा रामेश्वर भटाच्या विरोधामध्ये किंवा रामेश्वर भट सांगतात त्या पद्धतीने हा वागत नाही, तर हे दुसरंच काहीतरी तत्त्वज्ञान तो सांगत राहतो। आता येणे चवी सांडिली म्हणती, निवाडा करीती दिवाणात, मला त्यांनी दिवाणात निर्णय देण्याकरता म्हणून माझ्यावर त्यांनी आरोप प्रत्यारोप केले आणि त्याबद्दलचा निर्णय ते दिवाणामध्ये घेऊ इच्छितात, अशी स्थिती माझ्यावर आलेली आहे। भल्या लोकी यास सांगितली मात,
केला माझा घात दुर्बळाचा, या लोकांनी माझ्यासारख्या भल्या माणसाचा घात केला आणि मी दुर्बळ मनुष्य पाहून त्यांनी माझ्यावर एक प्रकारचा हा अन्याय केलेला आहे. तुका म्हणे याचा संग नव्हे भला, शोधित विठ्ठला जाऊ आता. अशा या स्थितीमध्ये या गावामध्ये राहणं हे काही योग्य नाही आणि आपल्याजवळ आता एकच पर्याय आहे, तो म्हणजे आपण परमेश्वराची आराधना करत राहणे, परमेश्वराची प्राप्ती करणे, हे एकमेव आपल्याजवळ आता पर्याय राहिलेला आहे असं तुकाराम म्हणतात. म्हणजे त्याच्या घरामध्ये मुळातच ही पंढरीची वारीची परंपरा होती. तुकाराम या संबंध कटकटीला कंटाळलेले होते आणि मग अशा स्थितीमध्ये त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाची आराधना करणे हा एक पर्याय त्यांनी आपला स्वीकारला. त्याचा त्यांनी आधार घेतला. आत्मोद्धारासाठी, आत्म्याच्या उद्धारासाठी, स्वतःच्या उद्धारासाठी ते विठ्ठल शोधित तुकारामांची ही वाटचाल अशा पद्धतीने सुरू झाली, हे आपल्याला या अभंगामध्ये दिसते. दुसरा अभंग त्यांचा जो आहे, दुडीवर दुडी चाले मोकळी गुजरी, ध्यान लागो ऐसे हरी, तुझे चरणी तैशा परी, आवंतण्याची आस जैसी लागे दुर्बळास, लोभ्या कळांतराची आस बोटे मोजी दिवस मास, तुका म्हणे पंढरीनाथा मजला आणिक नको व्यथा. या अभंगामध्ये आपल्याला असं दिसते, एका गुजराती स्त्रीचं वर्णन तुकाराम या ठिकाणी करतात. गुजरी म्हणजे गुजराती स्त्री. दुडीवर दुडी चाले मोकळी गुजरी. तिच्या डोक्यावर एकावर एक असे 7 कलश गुजराती स्त्रीच्या डोक्यावर असतात. एका कलशावर दुसरा कलश, दुसऱ्या कलशावर तिसरा कलश, अशा पद्धतीने ती 7 कलश डोक्यावर घेऊन ती रस्त्यानं जाते. पाहताना असं वाटते तिच्याकडे की ती अगदी मोकळी आहे, तिला कुठल्याही पद्धतीचा तिच्या मनावर काही ताण नाही आहे. सहजगत्या ते 7ही कलश ती सोबत घेऊन, डोक्यावर घेऊन ती जाते. पण तुकारामांचं असं म्हणणं आहे की ती जरी आपल्याशी हसत खेळत बोलत असली तरी तिचं संपूर्ण लक्ष त्या 7ही दुडीवर दुडी असलेले त्या ज्या दुड्या आहेत, म्हणजे ते जे काही कलश आहेत त्या कलशांचा भार पेलवण्यामध्ये तिचं संपूर्ण लक्ष लागलेलं असते. अगदी त्याच पद्धतीने ध्यान लागो ऐसे हरी, तुकाराम असं म्हणतात की तिचं ज्या पद्धतीनं ती अशी बोलता चालता सहज वाटते, पण तिचं ध्यान मात्र तिचं संपूर्ण लक्ष मात्र त्या बॅलेन्स साधण्याकडेच जसं असते, अगदी त्याच पद्धतीने हे परमेश्वरा, मी या ठिकाणी या संसारामध्ये राहत असताना, लोकांमध्ये राहत असताना सुद्धा माझं संपूर्ण लक्ष हे केवळ तुझ्यावर राहावं. ध्यान लागो ऐसे हरी, तुझे चरणी तैशा परी. ज्या पद्धतीने त्या स्त्रीचं ध्यान त्या बॅलेन्स वर तिचं लक्ष केंद्रित झालेलं असते, अगदी त्याच पद्धतीने माझं लक्ष हे तुला प्राप्त करण्याच्या अनुषंगानेच माझं लक्ष हे केवळ तुझ्यावर असलं पाहिजे. हाच त्यांच्या मनातील जो भाव आहे तो पुन्हा वेगळ्या उदाहरणं देऊन तुकाराम पटवून सांगतात. तुकारामांची ही शैली आहे की त्यांच्या मनात असलेला विचार ते केवळ एका उदाहरणातून पटवून सांगत नाहीत, तर त्या उदाहरणावर उदाहरणं आणखी उदाहरणं देऊन ती पटवून सांगतात. आणि तीही संपूर्ण उदाहरणं जी असतात ती व्यवहारातील असतात, आपल्या सर्वांच्या पाहण्यात आलेली ती असतात. दुसरं एक उदाहरण, आवंतण्याची आस जैसी लागे दुर्बळास. जो दुर्बळ व्यक्ती असतो, ज्याला अन्न खाण्याकरता त्याच्याजवळ अन्न नसते, असा जो व्यक्ती असतो त्याला सतत आस लागलेली असते की आपल्याला आज कोणीतरी जेवणाला बोलवावं, आवतन द्यावं. आवंतण्याची आस जैसी लागे दुर्बळास. दुर्बळ व्यक्तीला किंवा जो उपाशी मनुष्य आहे, जो भुकेलेला मनुष्य आहे, त्याला असं वाटते की आज कोणीतरी यावा आणि आपल्याला जेवणाचं आवतन द्यावं. अगदी त्या पद्धतीने त्याची जशी आस त्या आवतनावर लागलेली असते, अगदी त्याच पद्धतीने हे परमेश्वरा, माझीसुद्धा आस
केवळ तुझ्यावर लागलेली आहे की तू मला दर्शन द्यावास, तू मला प्राप्त व्हावास. त्यानंतर पुन्हा तिसरं उदाहरण तुकाराम देतात की लोभ्या कळांतराची आस, बोटे मोजी दिवस मास. जो लोभी मनुष्य असतो त्या लोभी माणसानं व्याजानं पैसे दिलेले असतात आणि हा व्याजानं पैसे दिलेला मनुष्य केवळ व्याज किती येईल, आपली मुद्दल किती असेल, त्याच्यावर व्याज किती येईल, किती दिवस झाले, हे सतत तो आपल्या बोटावर मोजत असतो. लोभी माणसाला कळांतराची आस, बोटे मोजी दिवस मास. तो ज्या पद्धतीने आपल्याला किती फायदा होणार आहे याचाच तो गणित करत राहतो. तुका म्हणे पंढरीनाथा, मजला आनिक नको व्यथा. तुकाराम असं म्हणतात की माझीसुद्धा केवळ आस तुझ्यावर लागलेली आहे. तू मला कधी भेटशील, तुझी प्राप्ती मला कधी होईल, यावरच हीच आशा मला लागलेली आहे. अगदी एखाद्या लोभ्याप्रमाणे किंवा अगदी एखाद्या भुकेलेल्या मनुष्याप्रमाणे किंवा दुडीवर दुडी घेऊन चालणाऱ्या त्या गुजरीप्रमाणे माझं मन तुझ्याच चरणावर स्थिर झालेलं आहे आणि म्हणून हे परमेश्वरा तू मला लवकरात लवकर प्राप्त हो, अशी परमेश्वराची करुणा तुकारामांनी या अभंगातून भाकलेली आहे. म्हणजे परमेश्वर त्यावेळी तुकारामांना प्राप्त झालेला नव्हता, अशी ही त्याची जी अवस्था आहे त्या अवस्थेचं वर्णन आपल्याला या अभंगामध्ये दिसून येते. तर आज आपण या ठिकाणी थांबू आणि पुढील अभंग पुढच्या पिरियडला पाहू.